नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला कोथिंबीरची हिरवीगार चटणी बनवून दाखवते. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आवडीप्रमाणे ठेवा. तिखटानुसार मिरची, अर्धा कांदा लागेल कापून घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 टमाटा कापून घेतलेला आहे, जिरं लागेल, अर्धा चमचा हे भाजलेले जिरं आहे. मीठ टाकून हे मिक्सरला फिरून घेते मी. आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे पूर्ण मिक्सरला फिरून घेते. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, काही गरज पण नाही पाणी टाकायची. आता मिक्सरला चटणी फिरून घेतलेली आहे. किती छान बारीक करून घेतली मी. आणि घरामध्ये पुलाव बनवला, सँडविच, आमलेट काही बनवलं असेल घरामध्ये चटपटीत, त्यासोबत ही चटणी खायला घ्या. चपाती भाकरीसोबत खाली तरी चालेल, अशी काय हरकत नाही. खूप छान लागते. भाजून जिरं टाका पण, आणि लसूण थोडासा कमीच वापरा, कारण आपण याला तडका वगैरे काही द्यायचा नाही. चटणी अशीच छान लागते. तर बाउलमध्ये काढून घेते. मस्त हिरवीगार कोथिंबीर चटणी तयार आहे.